होऊ शकत नाहीत। तर जलील यांच्या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातोय। अकोल्यातील महात्मा गांधी चौकात आंदोलने, शिवसेना जलील यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झाली आहे। जलील यांच्या फोटोला जोडे मारत हे आंदोलन करण्यात आले। इम्तियाज जलील तो असा बोलला की हा महाराष्ट्र मी हिरवा करणार। आमचा त्याला आव्हान आहे की तू एक नंबर हरामखोर आहे, तुझी ताकद असणार तर एक वेगळं अकोल्यात ये, तुला दाखवतो काय असते हिरवा। हा महाराष्ट्र भगवा होता, भगवा आहे, भगवा राहणारच आहे। तर भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त पाण्याच्या टाकीवर चढलेत। मागील 40 वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्रलंबित आहेत। गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 249 गावं अधिग्रहित आहेत। प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांना केवळ आश्वासनं दिली जातात, मंत्र्यांसोबत चर्चा होणार नाही, तोवर खाली उतरणार नाही। आंदोलकांनी प्रशासनाला हा इशारा दिला। यावेळी आंदोलकांसोबत चर्चा केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी शशिकांत भोयर यांनी। मुख्यमंत्री 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त या ठिकाणी शहापूर पुनर्वसनच्या या ठिकाणी पाण्याच्या ढोल्यावर चढले आहेत। आंदोलन करताना आक्रमक आंदोलन करते या ठिकाणी पाण्याच्या ढोल्यावर चढून ते आंदोलन करत आहेत। आपण जाणून घेऊ काय त्यांची मागण्या आहेत, ते कशासाठी यावेळी पाण्याच्या टाकीवर चढले। पाण्याच्या टाकीवर चढण्याचा मुख्य उद्देश असा आहे की बघा 88 ला हा प्रकल्प तयार झाला, खूप चांगला उद्देश होता, खूप खर्च केला, आम्ही मूळ किमतीच्या 70 पट खर्च केला। आम्ही आमच्या मागण्यासाठी सतत भांडतो आहे, आम्ही मागतो आहे, आमच्या मागण्या रास्त आहेत। आमचा हक्क घेतल्याशिवाय आम्ही वैनगंगा नळगंगा प्रकल्प होऊ देणार नाही। आज आमच्या प्रमुख मागण्या आहेत की 27 गावांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यानंतर आमच्या काही पुनर्वसनाच्या काही नागरिक सुविधा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे। वर्धा आणि अमरावतीला ज्या त्यांनी 1 एकरला 5 एकर जे अनुदान दिलेलं होतं जास्त, ते पण सुद्धा असे आमच्या 18 मागण्या आहेत। आमचं असं म्हणणं आहे सरकारला की 18 मागण्या जरी आम्ही घेऊन आलेलो आहोत, पण त्याच्यामधून आमच्या काही 5 मागण्या ह्या सरकारने म्हणजे सोडवल्या पाहिजे। मागील 36 तासांपासून घरातून बाहेर गेलेले काही प्रकल्पग्रस्त आहेत, जे मागील 36 तासापासून त्यांच्या घरी नव्हते आणि ते प्रकल्पग्रस्त आता या पाण्याच्या टाकीवर असल्यामुळे त्यांचे सहकारी कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आहेत। शशिकांत भोयर, लोकशाही मराठी, शहापूर पुनर्वसन, भंडारा। यावर घेतोय